नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर उभं राहिलेलं बंड आता अधिकच गूढ बनलंय। शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी माघार घेण्यास ठाम नकार दिलाय। त्यामुळे महायुतीत एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे गोकुळ गीते हे भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। मात्र यावेळी महाजनांनी प्रयत्न करूनही गीते माघार घेत नाहीत की या बंडाला महाजनांचीच मूक संमती आहे या प्रश्नानं आता राजकारणात नवे तर्कवितर्क लढवले जात आहेत। कोण आहेत पॉवरफुल गोकुळ गीते पाहूया। गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे बंधू आहेत। पडद्यामागून राजकारण चालवणारे मास्टरमाइंड म्हणून त्यांची ओळख आहे। गणेश गीते यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवली होती। त्या संपूर्ण कॅम्पेनचं नियोजन गोकुळ गीते यांनीच केलं होतं। पिंपळगाव बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून निवडून येण्याची ताकद आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी पाहता नाशिकच्या ग्रामीण राजकारणात त्यांचं स्वतःचं वजन आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाजन गटाचे खंदे समर्थक म्हणून त्याची ओळख असल्यानं त्यांच्या या बंडाकडे दुर्लक्ष करणं महायुतीला महागात पडू शकतं। नाशिकमधील 603 मतांचं गणित कठीण। या निवडणुकीत एकूण 603 मतं निर्णायक ठरणार आहेत। पक्षीय बलाबल पाहिल्यास भाजप 186, शिवसेना 161 आणि राष्ट्रवादी 107 असं महायुतीचं एकत्रित बळ मोठं असलं तरी ही मतं विखुरलेली आहेत। मवियानं अधिकृत उमेदवार न उतरवल्यामुळे ही लढत थेट नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी झाली। गोकुळ गीते यांनी भाजपच्या स्थानिक गटात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्यामुळे 186 भाजप मतांपैकी मोठा हिस्सा त्यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यातच शिवसेनेची 161 मतं दराडेंना मिळतीलच याची शाश्वती नाही। त्यामुळे विजयाचं गणित पूर्णपणे विस्कळीत झालंय। बंडाचं गमक आणि महाजनांची भूमिका गोकुळ गीते यांनी माघार घेण्यास नकार देताना नरेंद्र दराडे यांच्या मुलावर अर्वाच्य भाषेत धमकावल्याचा गंभीर आरोप केलाय। मात्र या स्वाभिमानाचा लढा दाखवून गीते यांनी घेतलेला पवित्रा भाजपच्या अंतर्गत असंतोषाला खतपाणी घालणारा ठरत आहे। गोकुळ गीते हे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे बंधू असून पडद्यामागून राजकारण चालवणारे मास्टर माइंड आहेत। गणेश गीते यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लढवली होती, तेव्हा त्याचे नियोजन गोकुळ गीते यांनीच केलं होतं। अशा पार्श्वभूमीवर महाजनांचे विश्वास म्हणून वावरणाऱ्या गीतेंनी वरिष्ठांच्या आव्हानाला दिलेली ठोकर हा फक्त योगायोग नाही। नाशिकमध्ये महायुतीची कोंडी गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी बंडाळी शमवण्याचे प्रयत्न केले। त्यात प्रसाद हिरे यांनी माघार घेतली, पण गोकुळ गीते डगमगले नाहीत। गोकुळ गीते यांनी आपल्या समर्थकांना कामात गुंतवून महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठं आव्हान उभं केलंय। ही बंडखोरी फक्त एका जागेची नसून नाशिकमधील भाजपच्या स्थानिक वर्चस्वाच्या लढाईचा एक भाग आहे। येथे 18 जूनचं मतदान आणि 22 जूनची मतमोजणी नाशिकची राजकीय समीकरणं बदलणारी ठरणार आहे। शेवटी प्रश्न उरतो तो हाच की गोकुळ गीते हे महाजन यांचे खास असूनही त्यांना आवरण्याचे प्रयत्न फक्त देखाव्यासाठी होत आहेत का? पक्षशिस्तीला दिलेलं हे आव्हान पेलताना महायुतीची दमछाक होत असताना या बंडाला खुद्द गिरीश महाजन यांचा अप्रत्यक्ष आशीर्वाद आहे का? या एका प्रश्नानं नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। तर मंडळी, नाशिकमधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।